नमस्कार. आज आपण ओल्या काजूची भाजी करणार आहोत. त्यासाठी मी ओले काजू बाजारातून आणले. हे पाव किलो ओले काजू आहेत. हे सीझनमध्येच मिळतात. याचा सीझन फेब्रुवारीपासून मे महिन्यापर्यंत असतो. पण फेब्रुवारी महिन्यापासून एप्रिल मध्यापर्यंत हे चांगले काजू येतात. नंतर मग त्याचं प्रमाण मे महिन्यापर्यंत थोडं कमी कमी होत जातं. हे जास्त करून कोकणामध्ये जास्ती मिळतात. हे बाजारामध्ये सगळीकडेच विकत मिळतात असे नाही, पण तुम्हाला ज्या ठिकाणी मिळेल त्यावेळी तुम्ही ह्या सीझनमध्ये जर मिळाला तर तुम्ही वर्षातून एकदा तरी ही भाजी नक्की करून बघा, कारण का ही खूप चांगली लागते आणि सगळ्यांनाच आवडते. ओले काजू हे बाजारातून आणल्यानंतर जर फ्रीजमध्ये ठेवले तर 5-6 दिवस चांगले टिकतात. आणि आता जेव्हा आपल्याला बनवायचे आहेत त्यावेळी ह्या ओल्या काजूंमध्ये कोमट पाणी करून घालायचं आणि ते अर्धा तास भिजत ठेवायचं आणि त्याच्यानंतर ह्याचं वरचं जे साल आहे ते काढून टाकायचं. आता मी हे काजू कोमट पाण्यामध्ये भिजत घालते. त्यामध्ये मी कोमट पाणी घालते. हे कोमट पाणी घालते आणि ते अर्धा तास मी भिजत ठेवते, झाकून ठेवते. ह्याच्यामध्ये जास्त गरम पाणी घालायचं नाही, नाहीतर शिजल्यासारखे होतात, म्हणून कोमटच पाणी घालायचं. हे मी आता झाकून ठेवते अर्धा तास. आपले काजू भिजेपर्यंत त्यासाठी लागणाऱ्या वाटणाची तयारी आपण करूया. आणि त्यासाठी लागणारं साहित्य: धणे, बडीशेप, लवंग, दालचिनी, काळं मिरी, खसखस, लसूण, कांदा, खोबरं, टोमॅटो. आता हे सर्व आपल्याला तळून घ्यायचं आहे. मी ह्याचं प्रमाण सांगते. मी 2 कांदे घेतले, पाववाटीपेक्षा थोडं जास्तीचं खोबरं घेतलं, सुकं खोबरं घेतले आणि मोठा टोमॅटो होता म्हणून मी 1 मोठा टोमॅटो घेतला. लहान जर टोमॅटो असेल तर 1.5 घेतला तरी चालेल किंवा 2 घेतला तरी चालेल. आणि लसूण घेतला आहे, पण मी आलं घेतलं नाही. मी ह्या भाजीमध्ये आलं वापरत नाही. हे सर्व साहित्य आता आपण कढईमध्ये तळून घेऊया. हे सर्व साहित्य तळण्यासाठी मी कढईमध्ये तेल तापत ठेवते. तेल आता आपलं चांगलं तापलं आहे. त्यामध्ये मी पहिलं धणे आणि बडीशेप घालून घेते. ते चांगलं भाजून घेते. नंतर मग दुसरा मसाला भाजते. करपायला नको म्हणून मी एकदम घालत नाही. आता हे चांगलं भाजलं गेलं आहे. आता आपलं हे धणे आणि बडीशेप भाजून झालेलं आहे. आता दुसरं काळे मिरी आणि लवंग तळते. आता आपलं लवंग, दालचिनी आणि काळं मिरी तळून झालेलं आहे. ते आता मी काढून घेते. खसखस मी तेलामध्ये घालून घेत नाही, कारण ती काढायलाही तेलामधनं जड असते आणि करपायची पण भीती असते, म्हणून मी ह्या गरमवरतीच ते खसखस टाकते आणि त्याच्यावरती हा गरम मसाला झाकून ठेवते, म्हणजे ते आपोआप गरम होतं. आता मी लसूण पण तळून घेते. लसूण चांगली लाल होईपर्यंत तळायची. आता आपली लसूण चांगली तळून झालेली आहे, लालसर रंगावर झालेली आहे. अजून जास्त लाल नाही करायची, नाही तर करपेल म्हणून. आता ही बरोबर झालेली आहे. आता मी हे खोबरं भाजून घेते. हे आता आपलं खोबरं चांगलं भाजून झालेलं आहे, सोनेरी रंगावरती भाजून झाले. हे सर्व जिन्नस कमी गॅसवरती, म्हणजे मंद गॅसवरतीच करायचं, म्हणजे करपून द्यायचं नाही अजिबात. आता आपण कांदा तळून घेऊया. हे आपण सर्व वस्तू आपण सेपरेट का केलं, तळून घेतलं, कारण प्रत्येक वस्तू तळायला वेगवेगळा टाईम लागतो. कांदा व्हायला जास्ती वेळ लागतो. सुकं खोबरं असतं त्याला पटकन होऊन जातं, गरम मसाला पटकन होऊन जातो. लसूण तळायला थोडा जास्ती वेळ लागतो, म्हणून सर्व वेगवेगळंच तळावं लागतं. आता आपला कांदा चांगला लाल झाला आहे, तो मी काढून घेते. आता मी टोमॅटो तळून घेते. टोमॅटो हा ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तरच घाला, नाहीतरी नाही घातलं तरी चालेल. आणि बाकी सर्व मसाला तोच ठेवायचा. आता आपला टोमॅटो हा चांगला तळून झालेला आहे, तो मी काढून घेते. आता आपला गरम मसाला, सगळे गरम मसाले तयार झालेले आहेत तळून. आपला गरम मसाला सर्व तळून झाला आहे, तो आता मी थंड करत ठेवते. तोपर्यंत आपण काजू सोलून घेऊया. काजू भिजत घातलेला अर्धा तास झालेला आहे. ते चांगले भिजलेले आहेत. भिजल्यामुळे ते सोलायला सोपे पडतात. असे सोलून घ्यायचे. आणि नंतर मी थोडे पुसून पण घेणार आहे. धुवून जरा पुसून घेणार, म्हणजे त्याला काही चीक असेल तर तो पण निघून जाईल. आता आपल्या ह्या काजूच्या बिया सगळ्या सोलून झालेल्या आहेत. आणि ह्याच्यानंतरचं आपण वाटण करायला घेऊया. आता आपण भाजीचं वाटण आपण करून घेऊया. ते थंड झालेलं आहे, ते आता मिक्सरमध्ये घालून घेते आणि मग वाटून घेते ते. आता आपलं हे वाटण मिक्सरमधनं बारीक झालेलं आहे, वाटून झालेलं आहे. आता आपण हे काजू शिजत घालूया. काजू शिजत घालण्यासाठी मी कढईमध्ये तेल घालते. तेल आता आपलं तापलं आहे. त्यामध्ये मी हिंग घालते, हळद घालते आणि मसाला.
हे जरा 1 मिनिट परतून घेते, म्हणजे चांगला मसाला तळल्यासारखा होतो. आणि त्याच्यावरती आता काजू घालते. बारीक गॅसवरच करायचा, मसाला करपू द्यायचा नाही. त्यावरती मी काजू घालते. आता त्यामध्ये मी पाणी घालते. आता मी ह्याच्यावर झाकण ठेवते आणि 10 मिनिट काजू चांगले शिजू देते. आता 15 मिनिट झालेले आहेत आणि आपले काजू चांगले शिजलेले आहेत आणि रंगही खूप छान आला आहे, लाल लाल रंग आलेला आहे. हे बघा, त्याचे 2 तुकडे होतात. काजू चांगले शिजलेले आहेत. आता त्यामध्ये आपण वाटण घालूया. ते मिक्सरमधनं बारीक केलेलं आहे ते मी आता वाटण घालते. आता त्यामध्ये मी मीठ घालते आणि चांगली उकळी काढते. याला अजून 10-15 मिनटं तरी चांगली उकळी यायला लागते, म्हणजे काजूमध्ये चांगला मसाला मुरेल. आता आपली भाजी तयार झाली आहे आणि रस त्याचा ग्रेव्ही एवढीच पातळ पाहिजे, खूप पातळ करू नये हा रस, कारण त्याला मग एवढी चव लागत नाही. हे एवढीच बरोबर आहे आणि एकदम सुकं पण करू नये. आता आपलं हे पूर्ण तयार झालेलं आहे. मी आता ते सर्व करायला काढते. ह्याची ग्रेव्ही म्हणजे चिकन मटणच्या रस्स्यासारखीच लागते. गरम मसाला, भाजून कांदा खोबरं, त्यामुळे खूपच सुंदर लागते. दिसते पण चांगले आणि टेस्टी पण होतं. हे ओले काजू चिकन आणि मटणमध्ये पण खूप छान लागतात. पण चिकन आणि मटणमध्ये अर्ध शिजल्यानंतर हे काजू घालायचे, कारण चिकन मटणचा रस काजूमध्ये मुरतो ना, म्हणून ते खूपच सुंदर लागतात. आता आपली काजूची भाजी तयार झाली आहे. ही बघा, ही एवढीच घट्ट पाहिजे आणि ही भाजी अतिशय सुंदर लागते, अप्रतिम लागते. तुमच्याकडे जर मिळत असतील असे ओले काजू तर तुम्ही नक्की करून बघा. आणि तुमच्याकडे जर ओले काजू नसतील आणि साधे काजू असतील तरी ते 4 तास भिजत घालून त्याची अशी भाजी एकदा तरी करून बघा. त्याला ओल्या काजूसारखी सर येणार नाही, पण तरी तुम्ही करून बघू शकता. आता मी हे सर्व करत आहे. ही भाजी भाताबरोबरही चांगली लागते आणि चपातीबरोबरही चांगली लागते. तुम्ही नक्की करून बघा. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.